ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भोसे येथे ऊस तोडणी मजुराचा निर्गुण खून, संशयिताचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे ऊस तोडणी मजुराचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जरंडेश्वर शुगर मिलमध्ये चीट बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकानेच हा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे। खून केल्यानंतर संशयिताने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। मच्छिंद्र अंबादास भोसे, वय वर्ष 42, राहणार उखळवाडी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड असं खून झालेल्या ऊस तोडणी मजुराचं नाव आहे। जरा अजय राजेंद्र माने, राहणार भोसे, तालुका कोरेगाव असं संशयित चीट बॉयचं नाव आहे। या प्रकरणी गोरखनाथ अंबादास भोसे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मच्छिंद्र भोसे हे गेल्या काही वर्षापासून ऊस हंगामात जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते। यंदाही ते पत्नी व कुटुंबासह बीड जिल्ह्यातून चिमणगाव तालुका कोरेगाव येथे आले होते। संशयित अजय माने हा जरंडेश्वर शुगर मिलमध्ये चीट बॉय म्हणून कार्यरत आहे। पोलीस तपासानुसार दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री अजय माने यांनी मच्छिंद्र भोसे यांना जेवणासाठी जात असल्याचे सांगून आपल्या शेतात नेले। तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अजय माने यांनी मच्छिंद्र भोसे यांच्या डोक्यात दगडाने मारून त्यांचा खून केल्याचा संशय आहे। घटनेनंतर संशयिताने मृतदेह शेतातच टाकून दिला। खून केल्यानंतर अजय माने यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याला तातडीने कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान मच्छिंद्र भोसे हा घरी परतला नसल्याने त्याच्या पत्नीने कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती। त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता मंगळवारी सकाळी अजय माने यांचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे मृतदेह आढळून आला। त्यांनी तातडीने पोलीस पाटील व पोलिसांना घटनेची माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। मृतदेहाची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। तपासादरम्यान संशयिताची सुई अजय माने याच्यावर केंद्रित झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या। संशयित आरोपी सध्या उपचार घेत असल्याने खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेची माहिती जरंडेश्वर शुगर मिल परिसरात बीड जिल्ह्यात वेगाने पसरली आहे।